बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती। देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले, वेळेत कामं करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा। धरणाच्या खालून बोगदे काढले, मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट, फडणवीसांचे खडे बोल। दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कोक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। अभिजित टिपके, सोनम वांगचुकसह तरुणांचा मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभाग। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार, अभिजित टिपके यांची घोषणा। पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडून रियालिटी चेक, नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतून पाहणी, तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, यामध्ये वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा तर तिलक वर्मा उपकर्णधार। छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा। आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला, पुरावे द्यायला तयार, भाजपने तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात, हे कळलं तर बिल मांडण्याची गरज नाही, निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागतच, मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। विजय वडेट्टीवार यांच्याकडनं वेश्येचा अपमान, मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा, तर काँग्रेसनं टीका टिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला। मान्सूनचं तळ कोकणामध्ये आगमन, राज्यातील उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होणार, पुढील 4 दिवस राज्यातल्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। सिंधुदुर्गमध्ये सह्याद्री पट्ट्यात मान्सूनच्या सरी, कणकवलीमध्ये काही भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। बारामतीमध्ये पावसासह झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानीची पाहणी। किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रायगडावर पूजा, शिवभक्तांची मोठी मांदियाळी। आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। शासकीय जमीन हस्तांतर आणि पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील, महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय, प्रक्रिया जलद होऊन सर्वसामान्य नागरिकांचा पैसा वेळ वाचेल। धाराशिवच्या परंड्यामध्ये एफडीएची धडक कारवाई, गोपनीय माहितीच्या आधारे 3 गोदामांवर एकाच वेळी छापे, 1,02,00,000चा अवैध गुटखा जप्त, आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। Co-presented by Vimal, बोलो जुबान केसरी।